हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू लॉगॅरिथम पार्ट 3. मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये आपल्याला सॉल्व फॉर एक्सचा अभ्यास करायचा आहे. पण तो करण्याअगोदर काही इम्पॉर्टंट कन्सेप्टकडे आपण फोकस करूया. आता पहिला जो कन्सेप्ट आहे मित्रांनो, तो आपण वारंवार बघतोच आहे. याला म्हणतात लॉगॅरिथमिक टू एक्सपोनेन्शियल कन्सेप्ट. म्हणजे एमला आपल्याला लिहून काढता येतं ए रेस टू एक्स. आता याच्यावर अनेकदा बोलणं झालं आहे मित्रांनो आपलं. लॉग एम टू द बेस ए बरोबर एक्स असेल तर वी कॅन से एम इज इक्वल टू ए रेस टू एक्स. याचा अगदी छोटासा डेमो मला तुम्हाला दाखवता येईल. फॉर एक्झाम्पल लॉग 8 टू द बेस 2 बरोबर 3 असेल तर आता मला माहिती आहे मित्रांनो की 8 इज इक्वल टू 2 क्यूब. पुन्हा एकदा बघूया. 8 इज इक्वल टू 2 क्यूब. याला आपण म्हणतो एक्सपोनेन्शियल टू लॉग कन्सेप्ट. दुसरं मित्रांनो, काही वेळेला अशी सिच्युएशन डेव्हलप होते. आता हे एम आणि एन काहीही असतील, म्हणजे लॉग एम इज इक्वल टू लॉग एन काही पण असतील, ते म्हणजे आवश्यक नाही आहे. फक्त लेफ्ट साईडला लॉग एम, राईट साईडला लॉग एन. थिअरॉटिकली असं म्हणायला पाहिजे की टेकिंग अँटी लॉग ऑन बोथ साईड, पण आवश्यक नाही आहे. तुम्ही असं मनातल्या मनात म्हणू शकता कॅन्सलिंग लॉग फ्रॉम बोथ साईड टू से एम इज इक्वल टू एन. तुम्हाला मित्रांनो क्वाड्रॅटिक इक्वेशनचा पण अभ्यास या ठिकाणी असणं आवश्यक आहे. फॉर एक्झाम्पल ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू 0 असेल तर एक्सचे फॅक्टर असे असतात M1 आणि M2 सच दॅट मल्टिप्लिकेशन काय असतं M1 M2चं A इंटू सी असतं आणि M1 M2चं ॲडिशन असतं B. म्हणजे M1 प्लस M2 काय असतं B आणि M1 इंटू M2 काय असतं AC. अगदी मामूली आपण एक छोटासा डेमो या ठिकाणी बघूया. फॉर एक्झाम्पल मित्रांनो, असा एखादा क्वेश्चन आहे. आता या ठिकाणी इथे काही नाही आहे, या बाजूला काही नाही, म्हणजे इथं 1 आहे. बरं, इथं मल्टिप्लिकेशन 1 इंटू 8 बिकम्स 8. म्हणजे 8चे तुम्हाला असे फॅक्टर पाडायचे आहेत की मल्टिप्लिकेशन 8 आलं पाहिजे आणि ॲडिशन -6 आली पाहिजे. आता मित्रांनो 8चं तुम्हाला माहिती आहे 1 इंटू 8 पण 8 आहे आणि अर्थातच 2 4 जार 8 आहे. आता सहज लक्षात येईल मित्रांनो 1 इंटू 8 नाही चालणार आहे, कारण 1 प्लस 8 केलं तर 9 येतं, पण 2 प्लस 4 केलं तर मात्र 6 येतं. आता 2 प्लस 4 कधी चालेल मित्रांनो? एक्स स्क्वेअर प्लस 6x असेल तर दोन्ही पॉझिटिव्ह बरोबर आहेत. पण ज्यावरती -6x आहे त्यावरती तुम्हाला आणखी एक ऑप्शन डोक्यात ठेवावं लागेल, -2 -4 अँड यू आर इन द पोझिशन टू से. आता मित्रांनो मग तुम्हाला x -2 बरोबर 0 करता येईल आणि x -4 बरोबर 0 करता येईल टू से x इज इक्वल टू 2 और x इज इक्वल टू 4. आता मॉडर्न जे सायंटिफिक कॅल्क्युलेटर आपण काही लोकांनी विकत घेतले असतील, काही लोकांना घ्यायचे असतील, तर समजा तुम्हाला फॅक्टर पाडायचं टेन्शन असेल तर त्याचंही काही काळजी करू नका. कॅल्क्युलेटरवर सुद्धा आपल्याला फॅक्टर पाडता येतील. आता आपण चौथी महत्त्वाची हिंट्स लक्षात घेऊया. आता तुम्ही एखादा प्रॉब्लेम मित्रांनो सॉल्व केला, असा एखादा प्रश्न तुम्ही सॉल्व केला, लॉग x -2 लॉग x -4 बरोबर 3 आणि एक्सचं उत्तर 2 आले, एक उत्तर आलं 1 आणि एक उत्तर आलं 5. आता मित्रांनो लॉगचं कन्सेप्ट असं आहे की लॉगच्या समोरची जी व्हॅल्यू आहे, लॉग नंतरची व्हॅल्यू कधीही निगेटिव्ह अलाउड नाही आहे, कारण लॉग निगेटिव्ह इम्पॉसिबल आहे. लॉग 0 इम्पॉसिबल आहे. म्हणजे एक्स इज इक्वल टू 1 टाकलं तर 1 - 2 केलं तर काय येतं -1. 1 - 4 केलं तर काय येईल -3. म्हणजे एक्स इज इक्वल टू 1ची व्हॅल्यू या सोल्युशन करता व्हॅलिड नाही. म्हणजे एक्सची व्हॅल्यू 5 टाकली तर 5 - 2 3 पॉझिटिव्ह आहे, 5 - 4 1 पॉझिटिव्ह आहे, नो प्रॉब्लेम. म्हणजे तुम्हाला या निमित्ताने पक्क लक्षात ठेवायचं आहे की लॉगच्या समोरचं जी व्हॅल्यू आहे ती कायम कशी पाहिजे, पॉझिटिव्ह पाहिजे.
म्हणजे चौथी इम्पॉर्टंट हिंट तुम्हाला मी सांगायचा प्रयत्न करतो. log x is only possible if x is more than 0, less than 0 अलाउड नाही. 0 सुद्धा अलाउड नाही आपल्याला. आता मित्रांनो, ह्या 4 ट्रिक कन्सेप्ट वापरून या ठिकाणी आपण हे 3 एक्झाम्पल सोडवायचा प्रयत्न करूया. अर्थातच मी तुम्हाला वारंवार सांगत आलो आहे की IMP अँड ट्रिकी क्वेश्चन्स तुम्हाला आपल्या कोर्समध्ये अवेलेबल आहेत. तर हे बेसिक समजून देणारे प्रश्न आहेत. आता पहिला प्रश्न बघूया. log 27 to the base 3 बरोबर x. By using the log 2 exponential concept we can say 27 is equal to 3 raised to x. आता मित्रांनो, फॅक्टरायझेशन म्हणा किंवा कॉमन सेन्स म्हणा, तुम्हाला माहिती आहे 27 इज इक्वल टू 3 क्यूब. मी जस्ट इथे लिहून ठेवतो. बरं, आणि कंपल्सरी नाही आहे, तुम्हाला परीक्षकांना समोर दाखवायलाच पाहिजेत असं काही नाही आहे. तुम्ही रफमध्ये पण करू शकता हे. आता बघा 3 raised to 3, 3 raised to x. Now we can say matching powers म्हणजे x is equal to 3. आता मित्रांनो, हे आन्सर लिहितोय खरं, पण माझ्या मनात तीच धाकधूक आहे की कुठे निगेटिव्ह किंवा 0 येत आहे का. पण तसं नाही होतं आहे मित्रांनो. लॉगच्या समोरच्या व्हॅल्यूमध्ये एक्सच नाही आहे, त्यामुळे चेक करायची गरज नाही आहे. आता बघा दुसऱ्या एक्झाम्पलकडे जाऊया आपण. पुन्हा एकदा मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की x - 3 इज नथिंग बट 3 स्क्वेअर बाय युजिंग log 2 एक्सपोनेन्शियल कन्सेप्ट. थ्री स्क्वेअर इज नथिंग बट 9. हा जो 3 आहे तो आपल्याला राईट साईडला शिफ्ट करता येईल, म्हणजे x इज इक्वल टू 12. ठीक आहे, हे उत्तर आपण कन्फर्म करूया, पण जस्ट त्याच्या अगोदर मनातल्या मनात पुट करून बघा. 12 - 3 काय? पॉझिटिव्ह 9 आहे. ओके, नो प्रॉब्लेम. सो वी कॅन कन्फर्म दिस आन्सर. परीक्षकांना आपण लिहून द्यायला काही हरकत नाही आहे. x इज इक्वल टू 12. पूर्ण मार्क आपल्याला या सोल्युशननी मिळणार आहेत. आता मित्रांनो, त्यातलं ते छोटंसं IMP इथं आपल्याला पाहायचं आहे, कारण त्याच्यात क्वाड्रॅटिक इक्वेशन इन्व्हॉल्व झालेलं दिसतंय बघा तुम्हाला. बेस 5. एव्हरीबडी नोज दॅट दिस ब्रॅकेट इज इक्वल टू 5 raised to 1. Five raised to 1 is nothing but 5. आता बघा मित्रांनो, इथे क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार होताना दिसतंय आपल्याला. इन द सेन्स x² - 5x + 6 इज इक्वल टू 0. आता इथे तुमच्या पुढे पुन्हा एकदा इंटरेस्टिंग डिस्कशनचा मुद्दा आहे, तो असा की मल्टिप्लिकेशन आलं पाहिजे 6 आणि ॲडिशन आलं पाहिजे -5. आता 6 × 1 = 6 बरोबर आहे, पण 6 + 1चे ॲडिशन 7 येते, म्हणजेच 2 3s are 6. बरं, आता 2 ऑप्शन आपल्याकडे आहेत, +2 + 3 का -2 - 3. आता मित्रांनो, ऑब्व्हियसली +2 + 3 नाही घेता येते, कारण मध्ये मायनस आहे. कारण आपलं काय ठरलं आहे की ॲडिशन मिडल टर्म आणि मल्टिप्लिकेशन लास्ट टर्म. सो ऑब्व्हियसली वी आर गोइंग टू चूज. मगाशी मी तुम्हाला बोललो आहे बघा की कॅल्क्युलेटरच्या मदतीने सुद्धा हे सॉल्व करता येतं. म्हणजेच x - 2 इज इक्वल टू 0 और म्हणजे x इज इक्वल टू 2 और. आता मित्रांनो, खुश होऊन फायनल आन्सर लिहू नका.
जस्ट चेक करा की ही जी आन्सर्स आहेत ही या लॉगच्या समोरच्या क्वांटिटीमध्ये जर पुट केलं तर उत्तर पॉझिटिव्हच यायला पाहिजे. 0 अलाउड नाही, निगेटिव्ह अलाउड नाही. लेट अस व्हेरी क्विकली चेक इट. आता मित्रांनो, मला हे कलर्स बदलायला आवडतं. हा तुमचा जो स्क्रीन आहे तो अजून छान दिसण्याकरता मी कलर बदलतो आहे. परीक्षेत तुम्हाला अलाउड नाही आहे. आता बघा, चेक. एक्सची किंमत 2 टाकली, 2चा स्क्वेअर 4, 4 + 11 15, 15 - 10 5 आहे म्हणजे ओके. आणि जर एक्सची किंमत 3 टाकली तर काय येईल बघा, 3चा स्क्वेअर 9, 9 + 11 20, 20 - 15 5 म्हणजे पॉझिटिव्ह आलं. म्हणजे मित्रांनो, दोन्ही उत्तरं ॲक्सेप्टेबल आहेत. नाव आय कॅन कन्क्लूड दॅट x = 2 आणि x = 3. मित्रांनो, जर तुम्हाला टीचिंग आवडत असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, आपल्या मित्रमंडळींना शेअर करा आणि चॅनलवर सबस्क्राईब केलं तर तुम्हाला कंप्लीट केस स्कीमचा मॅथ्सचा अभ्यास माझ्याबरोबर करता येईल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.